4 मार्च 2026ला आम्ही एक YouTube व्हिडिओ पब्लिश केला होता. त्याचं टायटल होतं, भंगारवाला आपण हसतो, पण तो आपल्यापेक्षाही हुशार असतो. त्या व्हिडिओमध्ये आम्ही ऑडियन्सला अपील केलं होतं, की जर तुम्हाला भंगाराचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्याच्यातून उत्पन्न कमवायचं असेल, तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बिझनेस हा वर्ड टाइप करा. आता खरंच सांगते, त्या व्हिडिओनंतर आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स आला. कॉल्स, WhatsApp सगळीकडे लोकांचा एकच प्रश्न होता, की येस, आम्हाला त्यावरती मार्गदर्शन करा. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही थिअरी सांगणार नाहीये. तर मी तुम्हाला सांगणार आहे, की हे बिझनेस मॉडेल प्रत्यक्षात कसं काम करतं, महाराष्ट्रात कुठे जास्त संधी आहेत, त्याच्यातले लॉजिस्टिक्सचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे आणि झिरोपासून हा व्यवसाय कसा उभा करायचा. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या प्रत्येक मिनिटात तुमच्यासाठी एक नवीन आर्थिक इन्साईट आहे. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासाठी भंगार म्हणजे काय? तर जुनी बादली, मोडलेलं फर्निचर, जुना खराब झालेला मोबाईल किंवा तुटलेली भांडी. पण उद्योग विश्वासाठी हे सगळं म्हणजे रॉ मटेरियल असतं. उदाहरणार्थ, तुमचा एक खराब झालेला मोबाईल आहे. आता त्यात प्लास्टिक आलं, ॲल्युमिनियम आलं, तांबं आलं आणि काही प्रमाणात सोनं आणि चांदी सुद्धा. म्हणजे काय? तर ज्याला आपण कचरा समजतोय, भंगार समजतोय, तो उद्योगांसाठी कच्चा माल असतो आणि म्हणूनच हा व्यवसाय कधीच बंद पडत नाही. आता आपण महाराष्ट्राचा बिझनेस मॅप समजून घेऊया. भंगार व्यवसायात महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशाचं एक पॉवर हाऊस आहे. सो महाराष्ट्रातले कोणते मुख्य हब्स आहेत ते आपण जाणून घेऊया. सर्वात पहिलं आहे मुंबई, जे आपल्या देशातलं सर्वात मोठं स्क्रॅप कन्झम्पशन मार्केट आहे. त्यानंतर येतं पुणे, जिथे ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग आणि आय टी ई वेस्टचं मार्केट आहे. त्यानंतर आहे नाशिक, जिथे ॲग्रो आणि इंडस्ट्रीयल स्क्रॅप मार्केट आहे. छत्रपती संभाजीनगर हा एक मॅन्युफॅक्चरिंग बेल्ट आहे. सो तिथे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड स्क्रॅप मार्केट आहे. नागपूर हे एक लॉजिस्टिक्स हब आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये फाउंड्री आणि इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज आहेत. आणि रायगड, ठाणे, पालघरमध्ये वेअरहाऊसिंग फॅसिलिटीज आहेत आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे. सो याचा अर्थ काय? तर हा जो काही स्क्रॅप आहे, भंगार आहे, हा गावोगावी मिळतो. त्याचं प्रोसेसिंग शहरात होतं आणि विक्री ही इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये होते. सो थोडक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण सप्लाय चेन ही महाराष्ट्रात तयार होते. आता या व्यवसायातला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय? तर हा भंगार कसा हलवायचा, त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, ज्याला आपण टेक्निकली लॉजिस्टिक्स चॅलेंज म्हणतो. तो छोट्या व्यापाऱ्यांची साधी अडचण काय असते? तर त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी गाड्या नसतात. भंगाराचं वजन वाढलं तर भाडं वाढतं, त्यांचं मार्जिन्स कमी होतात. ह्या सगळ्यावर आता उपाय काय? तर जे स्थानिक टेम्पोवाले असतात किंवा पिकअप वाहनवाले असतात, त्यांचं तुम्ही एखादं नेटवर्क डेव्हलप करू शकता. त्यांच्याशी टायअप करू शकता. आठवड्याचा तुमचा एक रूट सेट करू शकता. जवळच्या स्टॉकयार्डशी टायअप करू शकता. आणि सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे काय? तर शेअर्ड लॉजिस्टिक्स मॉडेल वापरू शकता. आज अनेक यशस्वी व्यापारी शेअर्ड लॉजिस्टिक्स मॉडेल वापरतायत, ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होतोय आणि त्यांचे प्रॉफिट मार्जिन्स वाढतात. सर्वसामान्य माणसांसाठी हा व्यवसाय म्हणजे सोन्याची खाण आहे. विशेषतः बेरोजगार तरुण, शेतकरी, छोटे दुकानदार किंवा ग्रामीण भागातील युवकांसाठी. इनफॅक्ट महिला सुद्धा घर बसल्या हा व्यवसाय करू शकतात. कारण यासाठी कोणतंही मोठं शिक्षण लागत नाही, भारीतली टेक्नॉलॉजी लागत नाही. फक्त स्मार्ट प्लॅनिंग, मेहनत आणि सातत्य लागतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा व्यवसाय सुरू करायला किती पैसे लागतात? सो हा व्यवसाय आहे ना, हा 3 लेव्हल्सवरती चालतो. पहिला आहे की स्टार्टर मॉडेल, जिथे तुम्ही साधारण 25,000 ते 50,000ची इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्याच्यात तुम्ही घरोघरी किंवा सोसायटीजमध्ये जाऊन प्लास्टिक, मेटल किंवा ई वेस्ट कलेक्ट करू शकता आणि ती पुढे एखाद्या मोठ्या स्क्रॅप डीलरला विकू शकता. आणि यातून तुम्ही महिन्याला 20,000 ते 40,000 रुपये कमवू शकता. दुसरं आहे ग्रोथ मॉडेल, जिथे साधारणपणे 1,00,000 ते 3,00,000 रुपयाची गुंतवणुकीची गरज असते. जनरली मोठे व्यापारी हा बिझनेस करतात, जे डिरेक्टली रिसायकलिंग फॅक्टरीजला सप्लाय करतात. सो या व्यवसायातून तुम्ही साधारणपणे महिन्याला ₹1,00,000 ते ₹2,00,000 कमवू शकता.
आणि तिसरी लेवल आहे इंडस्ट्रियल मॉडेल, जिथे साधारणपणे 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीची गरज असते, जिथे तुम्ही एखादं स्टॉक यार्ड किंवा रिसायकलिंग फॅक्टरी सेटअप करता आणि महिन्याला तुम्ही इथे 5 ते 10 लाख रुपये कमवू शकता. कोणताही व्यवसाय करताना तुम्हाला काही कायदेशीर परवानग्या घ्याव्या लागतात. त्यांच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. सो जर तुम्ही भंगाराचा व्यवसाय करत असाल तर मग तुम्हाला कोणत्या कायदेशीर परवानग्या घ्यायला हव्यात? तर पहिला आहे शॉप ॲक्टचं लायसन्स. दुसरं आहे की लोकल म्युनिसिपल किंवा ग्रामपंचायतीकडून तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. तिसरं आहे प्रोफेशनल टॅक्सचं रजिस्ट्रेशन. चौथं आहे की जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर त्यासाठी तुम्हाला GSTचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि शेवटचं आहे की जर वेस्ट असेल तर त्यासाठी तुम्हाला PCB म्हणजेच पॉल्युशन कंट्रोल बोर्डचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आता हे सगळे रजिस्ट्रेशन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात मिळवू शकता. आता एक बेसिक प्रश्न की हा माल म्हणजेच हा भंगार कुठून आणायचा? तर त्यासाठी तुम्ही म्हणजे तुमचा स्टाफ घरोघरी किंवा गावागावात जाऊन हा भंगार गोळा करू शकता. किंवा थोडं स्मार्टली जर तुम्ही प्लॅन केला तर तुम्ही कॉलेजेस, स्कूल्स, कारखाने, ऑफिसेस, हॉस्पिटल्स यांच्याशी टायअप करून हा भंगार गोळा करू शकता. पण आता प्रश्न असा येतो की हे लोक तुमच्याकडेच भंगार का देतील? तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत एक ट्रस्ट फॅक्टर बिल्ड करावा लागेल, त्यांना वेळेवर सेवा द्यावी लागेल आणि तुमचे व्यवहार पारदर्शक ठेवावे लागतील. एकदा का त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला की मग त्याच्या पुढे तुम्हाला समोरूनच फोन येतील. आता थोडं प्रॅक्टिकल गणित समजून घेऊया. सध्याचे भंगाराचे दर काय आहेत? की जर तुम्ही लोखंड विकायला गेला तर 28 रुपये ते 25 रुपये किलो आहे. ॲल्युमिनियम असेल तर 120 रुपये ते 200 रुपये किलो आहे. तांब असेल तर 650 रुपये ते 850 रुपये किलो आहे. आणि प्लास्टिक असेल तर 20 रुपये ते 60 रुपये प्रति किलो आहे. आता समजा तुम्ही 30 रुपयाला 1 किलो लोखंड खरेदी केलं आणि ते पुढे 40 रुपयाला विकलं. म्हणजे काय झालं तर तुम्हाला 10 रुपये नफा झाला. पण तेच जर तुम्ही 1000 किलो लोखंड विकला असतात तर तुम्हाला 10,000 रुपये प्रॉफिट झाला असता. सो थोडक्यात काय तर हा बेसिकली व्हॉल्यूम गेम आहे. सो जितका जास्त व्हॉल्यूम तितका जास्त नफा. पुढील 5 वर्षात सगळ्यात मोठी संधी ही वेस्ट, सोलार पॅनल स्क्रॅप, लिथियम बॅटरी स्क्रॅप आणि इलेक्ट्रिकल व्हेकल वेस्टमध्ये आहे. कारण आज ज्या वेगाने EVs किंवा सोलार पॅनल्स वाढत आहेत त्याच वेगाने त्यांचा स्क्रॅप सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे आज हा व्यवसाय सुरू करणारा उद्या इंडस्ट्री लीडर बनू शकतो. सो मित्रांनो, भंगार म्हणजे फक्त कचरा नाही तर तो एक फुल फ्लेश्ड बिझनेस इकोसिस्टम आहे. आणि खरं सांगायचं झालं तर सगळ्यात मोठी संधी ही येणाऱ्या वेस्ट मार्केटमध्ये आहे. आज आपण जो मोबाईल वापरतोय, लॅपटॉप वापरतोय, टीव्ही, फ्रीज, AC हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स वापरतोय ते पुढील 5 वर्षात स्क्रॅप होणार आहे. त्यामुळे इथेच तयार होणार आहे पुढील 10 वर्षाची गोल्ड माइन अपॉर्च्युनिटी. सो जर तुम्हाला फ्युचर रेडी बिझनेस मॉडेल शिकायचं असेल किंवा त्याबद्दल समजून घ्यायचं असेल तर लगेच आजच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.